नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरेच्या पुढच्या भागात म्हणजे या पॉडकास्ट मालिकेच्या पुढच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा दिवस तसा खूपच धावपळीचा गेला. ही धावपळ आपली नाही, परंतु नाशिक शहराचे जे स्वतःला करते करविते समजू लागले आहेत आणि आपल्याशिवाय ना या शहराचा विकासच होणार नाही असा भ्रम ज्यांना झाला आहे, अशा हजारो शेकडो लोकांचा आजचा दिवस खूप धावपळीचा गेलाय. आपण दूरचित्रवाणीवर अनेक दृश्य बघितले असतील. एबी फॉर्म मिळवताना झालेली हाणामारी असेल किंवा ती पळवापळवी असेल किंवा रडारड असेल किंवा नेत्यांचा उद्धार असेल, एकूणच आज दिवसभर जे काही चित्र दिसलं त्यावरून एकूणच राजकारणाचा स्तर किती खालावलाय याची प्रचिती आली. खरं तर गेल्या काही वर्षांपासून दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर हा खालावलेला आहेच, तो रसातळाला चाललाय असं आपण म्हणतो देखील. त्याबद्दल सर्वपक्षीय चिंता देखील व्यक्त केली जाते. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात जाहीरपणे चिंता व्यक्त केली की नेते एकमेकाला कोणत्या स्तरावर जाऊन शिव्या देतात किंवा जी भाषा वापरतात त्याचा पुढचा प्रत्यय आज पाहायला मिळाला. आणि विशेष म्हणजे ज्या पक्षाच्या साधन सुचितेसाठी नाव घेतलं जातं, ज्याची संस्कृती वेगळी आहे, द पार्टी विथ डिफरन्स असा ज्यासाठी उल्लेख केला जातो, ज्याचं नाव त्यासाठी घेतलं जातं, अशा भारतीय जनता पक्षातच मोठ्या प्रमाणावर नाराजी, बंडाळी या सगळे प्रकार घडले. अर्थात गिरीश महाजन म्हणतात त्याप्रमाणे पक्षात ते इतके मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत की असल्या गोष्टी होणारच. काही लोक नाराज होणार, भावनिक कार्यकर्ते आहेत, ते थोडेसे अधिक वागले असतील, बोलले असतील आणि हे चालायचंच अशी त्यांची साधारण प्रतिक्रिया आहे. आता एकदा ह्या गोष्टी चालणारच म्हटल्यानंतर आपल्या सर्वांचं बोलणंच खुंटतं, कारण आपण या 14-15 तारखेपर्यंतच मतदार राजे आहोत. बाकी तर हीच मंडळी सगळी मनसबदार राहणार आहेत पुढच्या काळात. परंतु आपल्या नेत्यांचा, आपल्या पक्षाचा 4 पिढ्यांचा उद्धार करणारे लोक हे चालायचंच म्हणून किती काळ चालवून घेणार? कधीतरी या पक्षाने सुद्धा आता आपली जी जुनी शिस्त होती ती तुम्ही लावणार की नाही? मुळात इतक्या मोठ्या प्रमाणावर खोगीर भरती केली पक्षानं आणि इतर पक्षातून एवढे लोक घेतले की त्यामुळे पक्षातले जे मूळ निष्ठावान आहेत त्यांची चिडचिड होणार, त्यांना वाईट वाटणार, त्यांच्यावर अन्यायाची भावना त्यांची होणार आणि ते व्यक्त होणार हे ओघानं आलंच. हे आपण थांबवू शकलो नसतो का असा विचार जरी भारतीय जनता पक्षानं किंवा इतर पक्षांनी पण ज्या ज्या पक्षांमध्ये हे प्रकार झाले त्या सगळ्यांनी विचार करायला हवा असं वाटतं. म्हणजे अगदी काँग्रेसमध्ये जो पक्ष संपला असं सगळेजण बोलतात, त्या काँग्रेसच्या नावाने ठाणाणा करतात. आता पक्ष शहरात औषधालाही शिल्लक राहिले नाही, पण त्याच्याही काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी नाकारली म्हणून पक्षाच्या कार्यालयावर मोर्चे आणणं आणि टाळं ठोकणं, हे म्हणजे आता आपण कुठे कुठे चाललो आहोत असा प्रश्न पडावा. भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्याच्याकडे साधारणतः 2000 लोकांनी 122 जागांसाठी मुलाखती दिल्या. त्यामुळे त्यांच्या 122 जणांना तिकीट उमेदवारी दिल्यानंतर इतरांसाठी जागा नसणार नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष माजणार हे उघड होतं. त्याला आपण समजू शकतो. परंतु असं सगळं असताना आणि पक्षात बऱ्यापैकी वातावरण चांगलं असताना, इच्छुक असताना इतर पक्षातली अगदी अखेरच्या क्षणापर्यंत माणसं घ्यावी लागणं हे कशाचं लक्षात समजायचं? म्हणजे एका ठिकाणी तर अखेरच्या क्षणी अर्ज भरताना एका दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही एबी फॉर्म देतात, एकीकडे
एबी फॉर्म मिळवण्यासाठी कुठल्या तरी विल्लोळी नजीकच्या बंगल्यावर पाठलाग केला जातो शहराध्यक्षांचा त्यांच्याकडून, आणि त्या बंगल्याची प्रवेशद्वार तोडलं जातं, एबी फॉर्म पळवले जातात. आणि दुसरीकडे अशी पण स्थिती येते काही ठिकाणी तर काल परवा पक्षात घेतलेल्या व्यक्तीनं, इतर पक्षातून आलेल्या व्यक्तींना तुम्हाला उमेदवारी देता आलेली नाही. म्हणजे याचा अर्थ नियोजन नव्हतं का काही पक्षाकडे? हे काय चाललंय नेमकं, हे काय कळायला मार्ग नाही. आणि नाशिककरे खपून घेतात. त्यामुळे कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे. आणि हे शेवटी कशासाठी, हा प्रश्न मला जास्त महत्वाचा वाटतो. या पालिकांमध्ये असं काय दडलंय की जिथं जाऊन प्रत्येकाला असं वाटतं का नाही आपण गेलंच पाहिजे, आपण जर तिथं गेलो नाही तर आपला जीवन हा व्यर्थ आहे, आयुष्य वाया गेलंय. एक तर उघड आहे की पालिकांमध्ये पैसा खुळखुळतो. एकदा नगरसेवक झाला का दुसऱ्या महिन्यापासून त्याच्या व्यक्तिमत्वात बदल होतो, त्याच्याकडच्या गाड्यांमधला फरक पडतो, त्याची राहणीमान उंची होत जाते. हे सगळं कशाचं लक्षण हे आपण समजू शकतो. लोक तेवढे शहाणे झालेले आहेत. आणि केवळ तेवढ्यासाठीच तिथं जायचं, हा एक जो काही उद्देश हेतू ठेवून लोक जातात ना, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. कारण महापालिकेत जायचं म्हणजे कमाई करायची, इतक्या क्षुल्ल आणि स्वार्थी हेतूने जर माणसं तिथं जाणार असतील तर ही लोककल्याणकारी शासन प्रणालीला जो एक स्तंभ आहे तो महापालिकेचा, तो कोसळायला वेळ लागणार नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. खरं तर आजच्या पॉडकास्टचा मुख्य तो उद्देश आहे की आज दिवसभर सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत, अनुभवल्या आहेत. एबी फॉर्म हा उमेदवारीचा महत्वाचा निकष अधिकृततेचा, त्यामुळे तो मिळवण्यासाठीची धडपड धावपळ खरं ते टाळता येऊ शकतं पक्षाला. पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली त्यांची एक यादी जर ऑफिशियली निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्यायला सुरुवात केली तर हा जो सगळा तमाशा आहे, जो बिन पैशाचा आपण म्हणतो, तो टाळता येऊ शकेल. पक्ष याचा विचार करतील. नमस्कार.